ओम शांती. 2 ऑगस्ट 1973 ही अव्यक्तवाणी. या अव्यक्तवाणीचे टायटल आहे यथार्थ विधीने सिद्धीची प्राप्ती. बापदादा म्हणतात, आजकाल रिद्धिसिद्धी खूप आहेत, पण इथे आहे विधीने सिद्धी. विधी आणि सिद्धी. जर लोक साधारण ज्ञानाच्या आधारावर रिद्धिसिद्धी प्राप्त करू शकतात, तर श्रेष्ठ ज्ञानाच्या आधारावर विधीने सिद्धीला प्राप्त करणे सहज आहे. विधीने सिद्धी न होऊ शकण्याचे मुख्य कारण हेच आहे की एकाच वेळी तीनही रूपात सर्व्हिस करत नाही. तीनही रूपात आणि तिन्ही पद्धतीने सर्व्हिस करायची आहे. ज्ञान स्वरूप, शक्ती स्वरूप आणि प्रेम स्वरूप. यामध्ये प्रेम आणि नियम हे दोन्ही येतात. या तिन्ही रूपांनी सर्व्हिस करायची आहे, म्हणजेच मनसा, वाचा आणि कर्मणा. या तिन्ही पद्धतीने एकाच वेळी या तिन्ही रूपांनी सर्व्हिस करायची आहे. जेव्हा वाणीने सर्व्हिस करतात तेव्हा मनसा शक्तिशाली पाहिजे. शक्तिशाली स्टेज असेल तर मनसालाही परिवर्तन करता येते. वाणीद्वारा ज्ञानस्वरूप बनवतात आणि कर्मणाद्वारा अर्थात त्यांच्या संपर्कात येतात तेव्हा प्रेमस्वरूप महसूस केले पाहिजे. त्यांना वाटले पाहिजे की हा माझा ईश्वरीय परिवार आहे. वाणीने ज्ञान देऊन शक्तीने वरदान द्यायचे आहे आणि कर्मणा म्हणजेच संपर्काद्वारा ईश्वरी प्रेमाचा अनुभव करून द्यायचा आहे. अशी विधीपूर्वक सर्व्हिस केल्याने सिद्धी होणारच आहे. बापदादा म्हणतात, प्रेमाने लोकांना जवळ आणतात, पण शक्ती स्वरूपही पाहिजे की ज्यामुळे त्यांच्यामध्ये शक्ती भरून समस्यांना, वायुमंडलला आणि व्हायब्रेशनना त्यांना सामोरे जाता येईल. ज्ञानाच्या आधारावर आकर्षित होतात, नाहीतर प्रेमाच्या आधारावर आकर्षित होतात. जास्त तर लोक प्रेमानेच जवळ येतात. पण शक्तिशाली स्टेज अशी असायला पाहिजे की कोणतीही गोष्ट समोर आली तरी हलचल व्हायला नाही पाहिजे. पॉवरफुल स्टेजची निशाणी एका सेकंदात वायुमंडलला, वातावरणाला मायाच्या कोणत्याही विघ्नांपासून दूर करणे. आत्मा समस्येच्या रूपाने समोर येतील. जर 5 तत्वांना दासी बनवू शकतात तर मग मनुष्य आत्मा तर परिवर्तन होणारच आहेत. बापदादाची प्रत्येक विशेषताला आपल्यामध्ये धारण करता करता विशेष आत्मा बनून जातील. थोड्या वेळात सफलता जास्त होईल, याला म्हणतात सिद्धी. सर्व विषयात किती पास आहे याची परख आहे. ज्या ज्या विषयात पास होतील त्या त्या विषयाप्रमाणे ऑब्जेक्ट आणि म्हणजे लक्ष आणि आदर मिळेल. एक तर प्राप्तीचा अनुभवही होईल. जसे ज्ञानाचा विषय आहे त्यामध्ये ऑब्जेक्टची प्राप्ती म्हणजे लाईट आणि माईट या दोन्हीच्या प्राप्तीचा अनुभव होईल. आणि
ज्ञानाच्या विषयाच्या आधारावर आदरही मिळेल. दैवी परिवाराकडून आणि अन्य आत्म्यांकडूनही. आजकालच्या महात्मांना इतका आदर का मिळतो? कारण त्यांनी साधना केली आहे. त्यांची पण प्रकृती दासी असते. योग म्हणजे यादची शक्ती. यामुळे प्राप्त होणारा ऑब्जेक्ट आहे. जो पण संकल्प कराल तो समर्थ होईल. जी पण समस्या येणार असेल ती पहिलेपासूनच योगच्या शक्तीने अनुभव होईल की हे होणार आहे. पहिलेपासूनच माहीत असल्यामुळे कधीच हार होणार नाही. असेच योगच्या शक्तीने आपले जुने संस्कारांचे ओझेही खतम होईल. कोणतेच संस्कार पुरुषार्थामध्ये विघ्नरूप बनणार नाही. मुखातून जे पण शब्द निघतील ते प्लॅन बनून जातील आणि समर्थ असल्यामुळे सगळे आदर करतील. दिव्य गुणांच्या धारणेचा जो विषय आहे त्यामध्ये नजदीक संपर्क आणि संबंध वाढतील आणि आदर मिळेल. शरीराचा असो, संकल्पाचा असो की कोणत्याही संपर्कात आणणाऱ्या कोणत्याही व्हायब्रेशनचा, वातावरणाचा असो, प्रभाव पडणार नाही. म्हणजेच सब्जेक्टमध्ये पास आहे. अशी आपली चेकिंग नेहमी करत राहायची आहे. आणि वेळेनुसार स्वतःलाही परिवर्तन करायचे आहे. स्वतःला परिवर्तन करता करताच सृष्टीचेही परिवर्तन होऊन जाईल. परिवर्तनाच्या आधारानेच सृष्टीचे परिवर्तन आणण्याच्या कार्यात मदतगार बनतील. दुसरे लोक दुसऱ्यांना परिवर्तन करण्याचा प्रयत्न करतात. इथे स्वतःला परिवर्तन करायचे आहे. नेहमी स्मृती ठेवायची आहे की प्रत्येक संकल्प विश्वकल्याणाच्या संबंधित आहे का? जितके जितके स्वतः समर्थ बनतील तितकेच सृष्टीला परिवर्तन करण्याला आणखी समर्थ बनतील. बापदादा सांगतात ॲडव्हान्स पार्टीचे कार्य चालू आहे. त्यांच्या परिवाराशी संपर्क संबंध बनो अगर न बनो ते स्थापनेच्या कार्यात निमित्त बनणार आहेत. कोणी पॉवरफुल स्टेज घेऊन निमित्त बनतील. अशी पॉवर्स घेतील की ज्यामुळे स्थापनेमध्ये मदत होईल. आजकाल पहा नवीन जे न्यू ब्लड ज्यांना म्हणतात त्यांचा आदर जास्त आहे. जितके पुढे जाल तितके मोठ्यांपेक्षाही लहानांची बुद्धी जास्त काम करेल. तसेही पाहिले तर मोठ्या वयापेक्षा लहान वयामध्ये सत्वप्रधानता जास्त असते. पवित्रतेची शक्ती असल्यामुळे मोठे जे करू शकणार नाही ते लहान करतील. मोठ्यांनाही लहानांचा सल्ला घ्यावा लागेल. पहिले मुलांना खूप धाकात ठेवत होते. आता नाही. मुलांनाही मालिक समजून चालवतात. छोटेही कमाल करून दाखवतील. ॲडव्हान्स पार्टी तर आपलं कार्य करेलच, पण आताच्या ब्राह्मण मुलांची स्थिती ॲडव्हान्समध्ये जाण्यासाठी थांबलेली आहे. त्यांचे कार्यही आताच्या ब्राह्मण मुलांच्या संबंधानेच
पुढे चालणार आहे. जे शब्द बोलता ते शब्द डोळ्यांतून दिसले पाहिजे. त्याला म्हणतात अनुभवी मूर्त. मध्ये मध्ये आत्मा आणि परमात्मामध्ये रात्रंदिवसासारखा फरक आहे याचा अनुभव करून द्यायचा आहे. शांत जागेवर शांत राहणे ही काही मोठी गोष्ट नाही. आरामाच्या साधनांमध्ये आरामात राहणे हे पण साधारण गोष्ट आहे. पण जिथे हलचल आहे, अशांती आहे, अस्थिरता आहे, तिथे आरामात राहणे याला म्हणतात पद्मापदम भाग्यशाली. असेच विषय सागराच्या मध्ये राहत असताना 5 विकारांकडूनच आराम आणि सुख शांतीची शय्या घेणे याला म्हणतात पद्मापदम भाग्यशाली. ओम शांती.